मित्रांनो नमस्कार, जय हिंद. कशा आहेत मित्रांनो? आज आहे ना आपण आपल्या पोलीस भरतीच्या अभ्यासाचे टाइम टेबल कसे असले पाहिजे हे समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या मार्फत. तर व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, तर शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहे आणि मुळात त्या सगळ्या गोष्टी त्या स्लॉटमध्ये मांडून द्यायचं आहे. ओके, बघा आपण जनरली पाहतो की पोलीस भरतीची मुलं आहेत ना आत्तापासूनच 12-12, 15-15 तास अभ्यास करतात. मित्रांनो, आपल्या पोलीस भरतीच्या क्षेत्रात 10-10, 12-12, 15-15 तास अभ्यास करायची जराही गरज नाही. हां, 10 आणि 12 तास अभ्यास करायचं, परंतु कधी जेव्हा आपली लेखी परीक्षा खूप जवळ आलेली असते तेव्हा जेव्हा आपले रिव्हिजनचे जे टप्पे असतात किंवा प्रॅक्टिसचे जे टप्पे असतात ना, ते स्लॉट आपल्याला मोठे करायचे असतात. त्यावेळेला आपण 10-10 तास बसणं गरजेचं असते किंवा बसतात मुलं. ओके, परंतु तुम्ही जर आतापासून 10-10, 12-12 तास अभ्यास करत असाल तर हे पूर्णतः चुकीचं आहे. असं करू नका. एक मी तुम्हाला 8 ते खूप केलं तर 10 तासाचा एक शेड्यूल बांधून देतो. बस तेवढ्या रेंजच्या आतमध्ये तुम्ही आत्तापासून तयारी करा आणि बघा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह बदल दिसणार आहे. बघा मी परत सांगतो, डिअर पोलीस नेहमी क्वालिटीवर काम करते, क्वांटिटीवर नाही. आता जर तुम्ही 10-10, 15-15 तास बसून क्वांटिटीवर काम केलं ना, क्वालिटी कधीच रेस होणार नाही. चला तर मी तुम्हाला अभ्यासाचं टाइम टेबल काय असलं पाहिजे हे थोडक्यात समजून देतो. बघा मित्रांनो, सध्या खूप ऊन आहे. ओके, आणि ऊन आता सरत आहे, पावसाळा जवळ येत आहे. म्हणजेच काय, तर सकाळी एवढं कडक ऊन असते आणि विदर्भ साईडला तर लय डेंजरस, म्हणजे तब्बल 40-42 प्लसच सेल्सिअस आहे. ओके, आणि आता हे ऊन बाजूला होणार आहे आणि आता पावसाळा सुरू होणार आहे. मग अशामध्ये सकाळी प्रॅक्टिस करणं हे पूर्णतः चुकीचं असू शकते. बघा परत सांगतो, सकाळी सकाळी आपण उठतो, आता सध्या ऊन आहे. ओके, 8चा ऊन पण इतकं खतरनाक असते की लगेच आपण डिहायड्रेट होतो, लगेच घाम सुटा लागतो आणि त्याचं काही व्हॅल्यू राहत नाही. ओके, त्यानंतर आता काही दिवसानंतर पाऊस सुरू होईल. मग सकाळी सकाळी ते ढग काळं अंधार आणि अशामध्ये पाऊस पडणं आणि सकाळी सकाळी भिजणं, अख्खा दिवस खराब जाणं, ताप येणं, सर्दी येणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर होत राहणार. म्हणून मी प्रत्येकाला अवजरून सांगेन की सध्याच्या घडीला सकाळची प्रॅक्टिस पूर्णपणे बंद करा आणि प्रॅक्टिसचा जो टाइम आहे तो 4 ते 6च्या दरम्यान काढा. या टायमाला कसं आहे, वातावरण जरी पावसाचं राहिलं ना तरी एक कसं असतं माहिती आहे का, ऊन पाऊस अशा प्रकारचं आपल्याला अनुभवायला मिळते. ओके, आणि त्यामध्ये आपलं सगळं व्यवस्थित सायकल चालत असते. ठीक आहे, सो सकाळी तुम्ही काय करायचंय, सकाळी 6 वाजता उठायचं आहे, आपलं सगळं आवरायचं आणि बरोबर 7ला आपल्या स्टडी रूमला किंवा जवळपास जी लायब्ररी आहे जिथे तुम्ही जाता तिकडे बरोबर 7ला हजर राहण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये काही लोकांचा अपवाद होऊ शकते, सर आमच्यापासून लायब्ररी खूप लांब आहे किंवा अजून काय, किंवा एवढं 7ला लायब्ररी उघडत नाही. ठीक आहे ना, 8ला उघडतं ना, तर 8ला तुम्ही हे करा आणि 9ला उघडत असेल तर मग सकाळीच प्रॅक्टिस करा. समजतंय? काही लायब्ररी अशा आहेत की 9ला उघडतात. मग 9ला जर उघडत असेल तर मग तुम्ही सकाळीच प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. उगाच 2 तास कशाला घालवायचे? आलं लक्षात? हे मी अपवादात्मक सांगतो. ठीक आहे, मग सकाळी बरोबर 7ला अभ्यासाला बसायचं. 7 ते 9 वाजेपर्यंत काय करायचंय, मराठी व्याकरण हे व्यवस्थितरित्या अभ्यास करून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलेलं हे पुढील 5 महिने, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे तुमचे पायाभरणी आहे. ओके, याच्यामध्ये तुम्ही बेसिक गोष्टी सगळ्या समजून घ्यायचा आहे, अभ्यास क्रम पूर्ण करून घ्यायचा आहे, अभ्यासाला पूर्ण संपवायचं आहे. याच्यासाठी तुम्ही 2 प्रकारे काम करू शकता. एक तुम्ही ऑनलाईन क्लास किंवा ऑफलाईन क्लास अशा प्रकारे तुम्ही लावू शकता. आता ऑफलाईन क्लासचं जसं शेड्यूल असेल ते तुम्हाला मग ह्याच्यामध्ये बसणारच नाही. ओके, परंतु ऑनलाईनचं असेल तर तुम्ही ऑनलाईन याच्यामध्ये बसू शकता. कसं, तर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत तुम्हाला मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही एखादा टॉपिक आज काय अभ्यास करायचा आहे तो ठरवलेला आहे. उदाहरणार्थ समजा क्रियापद हा विषय तुम्ही घेतलेला आहे. आता क्रियापद वाचताना काही गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत, तर त्यासाठी तुम्ही आधी ऑनलाईन बॅच लावलेला असणार आहे ना, ते त्याचे लेक्चर पाहायचे क्रियापदाचे.
आणि क्रियापदाचे लेक्चर पाहायचे आणि त्याप्रमाणे क्रियापद वाचून घ्यायचं. असं करून तुम्ही 2 तासाच्या स्लॉटमध्ये मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा. आता याच्यासाठी ऑनलाईन क्लास कुठला लावायचा, तर बघा मी तुम्हाला गेल्या खूप दिवसापासून सांगतोय की मी रिव्ह्यू घेतो, परंतु काही लोकांशी आपलं बोलणं चाललंय ना, तर त्याच्यामधून समोरून कन्फर्मेशन येत नाहीये किंवा कसं काय थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. 10 जूनपर्यंत तुम्ही थांबा, मी तुम्हाला एक चांगली बॅच सजेस्ट करूनच देतोय. ओके, त्याच्या आतमध्ये सजेस्ट करून देतोय. झालंय आपलं बोलणं झालंय, परंतु ते थोडंसं तुम्हाला प्राइसिंग पण परवडलं पाहिजे किंवा आपल्या डिअर पोलीसचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे, ह्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. ओके, सो मी तुम्हाला ते प्रोडक्टिव्ह वर्क करून देईन. आता 7 ते 9 हे तुमचं झालं मराठी व्याकरण. अभ्यास कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे. ऑनलाईन लेक्चर पाहायचे आणि आपले एक लेक्चर पाहून कन्सेप्ट सगळे क्लिअर करून घ्यायचे. ठीक आहे. दुसरं आहे, तुम्ही 1 तासाचा पाहिजे तर ब्रेक घ्या, म्हणजे नाश्त्याचा टाइम असेल 10 वाजेपर्यंत ब्रेक घ्या आणि 10 पासून पुढे 1 वाजेपर्यंत GS GK ह्याचा अभ्यास करायचा आहे. ओके, आता हा अभ्यास पण तसंच काय, एकतर तुम्ही ऑफलाईनला जा किंवा मग ऑनलाईन. आता ऑनलाईन बॅच कोणाची लावायची ते पण मी तुम्हाला 10 जूनच्या आतमध्येच सांगून देईन. ओके, ऑनलाईन बॅच लावली, ऑनलाईनमध्ये तुम्ही जो टॉपिक त्यांनी दिला असेल त्या संबंधित तुम्ही अभ्यास करू शकता किंवा तुम्ही तुमच्या परीने अभ्यास करायचा. उदाहरणार्थ समजा आज महाराष्ट्राचा भूगोल घेतलाय, मग तिकडे एकूण एक टॉपिक तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल, जसं नदी, पर्वत, अजून काही इतर धरणे वगैरे सगळं ते लेक्चर बघत जायचं, इकडून तुमचा अभ्यास करत जायचा. अशा प्रकारे लेक्चर पाहणे अभ्यास करणे, लेक्चर पाहणे अभ्यास करणे. लेक्चर का पाहतात, संकल्पना समजून घ्यायला, एक्स्ट्रा गोष्टी माहिती पडायला, परीक्षेच्या अनुषंगाने तयारी करायला. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि पायाभूत तयारीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच करायच्या आहेत. ठीक आहे, नंतर आपल्याला फक्त 2च गोष्टी करायच्या, रिव्हिजन प्रॅक्टिस. समजलं? सो 10 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत तुम्ही काय केलं, जीकेचा अभ्यास पूर्ण करून घेतला. 3 तासाचा स्लॉट झाला. सकाळी 2 तास मराठी, 3 तास जीके, हे झालं तुमचे 5 तास पूर्णतः अभ्यास. आता 1 तासाचा ब्रेक घ्यायचा. ह्याच्यामध्ये तुम्ही लगेच जेवणं आणि थोडंसं नॅप घेणं म्हणजे थोडंसं झोपणं. मला तर वाटत नाही की तुम्हाला झोपायची गरज आहे, पण ठीक आहे, थोडंसं झोपले अर्धा तास. ओके, आता बसायचं मॅथ्सला. मॅथ्सचं तुम्हाला तसंच ऑनलाईन लेक्चर पाहणे आणि इथे अभ्यास करणे. ऑनलाईन लेक्चर पाहणे, संकल्पना समजून घेणे, प्रॅक्टिस करणे. ऑनलाईन लेक्चर पाहणे, संकल्पना समजून घेणे, प्रॅक्टिस करणे. हे तुमचं कल्चर पुढील 5 महिन्यापर्यंत असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही एक विषय करून सगळा अभ्यास संपवून घेणार आहे. ठीक आहे, 1 ते 4 वाजेपर्यंत तुम्ही दुपारच्या सेशनला मॅथ्स घ्या. बघा, परत 2 तास मॅथ्स आणि रिझनिंग, कधीतरी मॅथ्स घ्या, कधीतरी रिझनिंग घ्या. अशा प्रकारे आलटून पलटून तुम्ही त्याचं हे लावू शकताय. ओके, आता झालं तुमचे 5 आणि 2 7 तासचा अभ्यास पुरेपूर झालेला आहे. सध्या तुम्हाला करंट अफेअर्सचा अभ्यास करायचा नाही. करंट अफेअर्सचे आपलं एक ग्रुप तयार केलेला आहे, तिथून तुम्हाला नोट्स मिळत जातील PDF स्वरूपात किंवा इतर ते तुम्ही लिहून काढले किंवा PDF तुम्ही प्रिंट करून घेतले, थोडंसं वाचलं, झाला, विषय संपला. आता तुम्ही जायचंय 4 वाजता प्रॅक्टिसला. 4 ते 6 किंवा 7 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करून आल्याच्या नंतर पुन्हा तुमच्याकडे टाइम आहे 8 ते 10 किंवा 11 वाजेपर्यंत. ह्याच्यामध्ये तुम्ही 2 किंवा 3 तासाचा स्लॉट काढू शकताय, जेवण करून सगळं. ओके, मी सगळं सांगतो. 11च्या आतमध्ये तुम्हाला एनी हाव झोपायचं आहे. 11 पासून जास्त काळ बसायचं नाही. आता हा जो संध्याकाळचा टाइम आहे ना, याच्यात तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकता. उदाहरणार्थ सोशल मीडियावरून अभ्यास म्हणजे यूट्यूबचे लेक्चर्स पाहणे. ओके, त्यानंतर आपल्या जे टेलिग्राम आहेत त्याच्यातून अभ्यास करणे. ओके, एखादी काहीतरी नवीन अपडेट आलेली आहे का, एखादे काही प्रश्न आलेले आहेत का, सराव वगैरे तुम्ही करू शकताय. म्हणजे MCQ प्रॅक्टिस वगैरे करू शकताय. ज्यांचा संपूर्ण अभ्यास झालेला आहे त्यांनी एक टेस्ट सोडवू शकताय, पण ज्यांचा अभ्यास नाही झालाय त्यांनी सध्या टेस्टच्या भानगडीत पडू नका. तुम्ही काय करा, अभ्यास अजून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर संध्याकाळी बघा अशा प्रकारे झालं. आणि हो, जे वनरक्षकचा अभ्यास करणार आहेत किंवा तलाठीचा अभ्यास करणार आहेत किंवा दारूबंदीचा अभ्यास करणार आहेत, ह्यांना जो इंग्लिश हा विषय आहे ना, हा तुम्ही या काळामध्ये घेऊ शकता. कळलं? अख्खा दिवस आपण मोबाईल वापरायचा नाही आणि संध्याकाळचं जो काम आहे तो मोबाईलवर प्रोडक्टिव्ह काम करायचं. आता मोबाईलवर प्रोडक्टिव्ह काम करत असताना तुम्हाला 2 गोष्टी जास्त हेल्पफुल ठरतात, ते म्हणजे एक टेलिग्राम आणि एक यूट्यूब. ओके, ज्या काही गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत, ज्या काही गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत, ओके, किंवा अपडेट पाहायचे, तर तुम्ही हे टेलिग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण करू शकताय. समजते? असं तुम्ही प्रोडक्टिव्ह एक टाइम टेबल ठेवलात तर बघा 7 तास एक प्रोडक्टिव्ह अभ्यास आणि इथे परत तुम्ही 2 तास जरी काढलात तरी
9 तास तुमचं एक क्वालिटी दिवसचं टाइम टेबल तयार होते आणि क्वालिटी अभ्यास होणार आहे. कळलं? पण तेच तुम्ही 10, 12, 15 तास केलं ना तर ते अवघड जाईल. 10 तास करू शकताय, काय हरकत नाही. म्हणजे जो संध्याकाळचा 2 तास आहे त्याला 3 तास पण तुम्ही एक्सटेंड करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये 2 तास इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करणे आणि 1 तास थोडंसं मोबाईलवर प्रोडक्टिव्ह काम करणे. मोबाईलवर प्रोडक्टिव्ह काम करायचं, उगाच जाऊन इन्स्टाला रील पाहणे किंवा हे करणे ते करणे असं टाइमपास करत बसायचं नाही. एक रील पाहता पाहता 1 तास कधी निघून जाते कळत सुद्धा नाही. आलं का लक्षात? सो अशा प्रकारे तुमचा अभ्यासाचं टाइम टेबल तुम्ही ठेवा. काहीही अडत असेल मित्रांनो, काहीही, कमेंट बॉक्स ओपन आहे, तुम्ही मला विचारू शकता. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या समजून देईन. आलं लक्षात? तर अशा प्रकारे अभ्यासाचे नियोजन ठेवा आणि लागा तयारीला.